हेलो गाइस, आई एम कमल. आज आपण अलंकारचे क्वेश्चन करणार आहे. ठीक आहे. अलंकारचे जास्त नाही विचारलेले आहे TCSला. मला वाटते बहुतेक 30 किंवा 40 असेल फक्त. ठीक आहे. तर ते आपण पटकन आज रिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये घेऊन घेऊ. ठीक आहे. चला बघा. तर चला बघा काय म्हटलंय. ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते. ठीक आहे. ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय होते, उपमान. ठीक आहे. नेक्स्ट, प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत असलेले कपडे. या वाक्यातील उपमेय घटक काय आहे, अक्षर. ठीक आहे. अक्षराची तुलना वाळत असलेले कपडे सारखे केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सावळाचा रंग तुझा गोकुळीचा कृष्णापरी. ठीक आहे. या वाक्यातील अलंकार ओळखा. ते काय आहे, उपमा. उपमा दिली आहे ना. सावळा रंग तुझा कोणासारखा आहे, कृष्णापरी म्हणजे कृष्णासारखा आहे तुझा सावळा रंग. नेक्स्ट, पुढील ओळीतील अलंकार ओळखा. शीतलतनू चपल चरण अनिल गण निघाले, रजत नील ताम्र नील स्थिर जलपल सलील. सलील म्हणजे पाणी होते. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हटलंय अलंकार ओळखा. अलंकार कोणता आहे, अनुप्रास अलंकार आहेत. नेक्स्ट, एक मिनिट गाइस, क्वेश्चन फुल घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. काय म्हटलं, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती होते तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणतात. बघा जसं मी सांगितलं आहे मित्र. ठीक आहे. मित्र म्हणजे सूर्य सुद्धा होतो. मित्र म्हणजे सूर्य सुद्धा होतो आणि मित्र म्हणजे सखा किंवा सोबती सुद्धा होतो. कळलं. म्हणून याला म्हणतात मित्र. म्हणून याचं मिनिंग श्लेष असं निघते. नेक्स्ट, मुख कमळासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा. ते आहे कमळ. मुख कशासारखे आहे, कमळासारखे आहे. नेक्स्ट, उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, डावी मुख चंद्रमा सडक काय सकड सकळिकांची. या वाक्यातील अलंकार कोणते ते आहे, ते रूपक. नेक्स्ट, पुढील काव्य पंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला गेला आहे. कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. हा कोणता आहे, यमक अलंकार आहे. नेक्स्ट, खालील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखा. बाजी प्रभूंनी सिंहांगत काळजाने खिंड लढवली. ते कोणतं होणार, ते उपमा. उपमा दिली आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी काव्य पंक्तीतील अलंकार ओळखा. बाजी प्रभूंनी सिंहांगत. बघा हा पुन्हा रिपीट झालाय. नेक्स्ट, खालीलपैकी वाक्यातील अलंकार ओळखा. पावसाळ्यात खंडाळा घाटात दुधासारखे शुभ्र धबधबे कोसळतात. हा कोणता आहे, उपमा आहे. सांगितलं आहे ना कोणाची उपमा दिली आहे. काव्य पंक्तीतील अलंकार ओळखा. उडत चिमणी चरत चाले, तिचे वाटी एवढे डोळे, शेळी करी घुसळण तिथे मांजर काढी लोणी, उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी. हा अतिशोक्ती आहे. इथे खूप जास्त म्हणजे जसं आपण म्हणतो ना, खूप जास्त फेकून सांगितलं आहे तसं दिलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे अतिशोक्ती केली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. हा कोणता आहे, रूपक अलंकार आहे. नेक्स्ट, योग्य पर्याय निवडा. ज्याची तुलना करावयाची आहे ते म्हणजे उपमेय. नेक्स्ट, पुढील ओळीतील अलंकार ओळखा. पेटविले पाषाण. पाषाण म्हणजे दगड आणि धोंडा सुद्धा होतो. ठीक आहे. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. ठीक आहे. हा कोणता आहे, अनुप्रास अलंकार आहे. बघा हा पुन्हा रिपीट झालाय. श्लेष वाला मी सांगितलं होतं तुम्हाला मित्राचं उदाहरण देऊन, तोच आहे. अलंकार ओळखा. सकाळी सकाळी सरोज सुंदर रांगोळी काढते. कोणता अलंकार हा, अनुप्रास अलंकार. नेक्स्ट, पुढील ओळीतील अलंकार ओळखा. आभाळागत आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. हा कोणता आहे, उपमा अलंकार. आभाळागत म्हणजे आभाळासारखी सांगितलं आहे ना, ती उपमा दिली आहे. उपमेय बघा उपमानच आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना करणे म्हणजे उत्प्रेक्षा. आठवण ठेवा, जणू वगैरे जे शब्द येतात ना ते उपमा, ते
उत्प्रेक्षा अलंकारमध्ये येतात. नेक्स्ट अलंकार ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हे कोणता हा यमक अलंकार आहे. घडो पडो. नेक्स्ट खालील वाक्यातील अलंकार ओळखा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतेस. कोणता अलंकार हा? श्लेष अलंकार. नेक्स्ट खालील वाक्यातील अलंकार ओळखा. दमडीचं तेल आणलं. अरे बापरे, हा तर अतिशयोक्ती आहे. सासूबाईचं नाणं झालं. मामीजीची दाढी वाढली. भाऊजींची शेंडी झाली. बापरे. नेक्स्ट चला बघा. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनू चपल चरण अनिगलन निघाले. हा कोणता? हा अनुप्रास अलंकार आहे. नेक्स्ट लहानपण देगा देवा मुंगीस साखरेचा रवा. ऐरावत रत्न त्याची अंकुशाचा मार. हा दृष्टांत आहे. नेक्स्ट दव बिंदुगत भासतात हे पाऊस थेंब. हे कोणता अलंकार? हा उपमा अलंकार आहे. बघा संपले अलंकाराचे क्वेश्चन. मी सांगितलं जास्त नव्हते, फक्त 30 किंवा मला असं वाटते 30 ते फक्त 40च प्रश्न होते. ठीक आहे, ते आपण घेतलेले आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.